नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर 2025-26च्या आगामी येणाऱ्या तलाठी भरती या सरावासाठी आपण 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली होती, त्याच्यामध्ये जे काही एकूण 57 पेपर झाले त्याची आपण सिरीज चालू केलेली आहे. तर बघा त्याच्यामधला आज आपण 6/9/2023 मध्ये तिसऱ्या शिफ्ट मध्ये झालेला जो पेपर आहे तो आज आपण बघणार आहे. त्याच्यामधल्या अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 25 प्रश्न आहेत तेवढे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर बघा त्याच्यावरती एमपीएस साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली 999 रुपये आहे. सेम याचप्रमाणे कंबाईन साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. गट ब व गट क साठी त्याची पण फी आपली 999 रुपये आहे. आणि तलाठी भरतीसाठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची फी आपली 499 रुपये आहे. ठीक आहे. तर बघा आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले व्हायच्यामध्ये खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. ठीक आहे बघा 13 13 अधिक 2 15 15 अधिक 4 19 19 अधिक 8 27 27 अधिक 16 बरोबर 43. म्हणजे काय केले बघा दुप्पट केली. 2 ची दुप्पट 4 4 ची दुप्पट 8 8 ची दुप्पट 16 16 ची दुप्पट आता काय असेल 32 असेल. मग 43 अधिक 32 करा काय निघेल बघा 40 आणि 30 70 70 आणि 5 झाले इकडे 75. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा संख्या आणि चिन्हांच्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्यानंतर प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे करावयाची आहे. बरं ठीक आहे. जर मालिकेतील सर्व संख्या वगळल्या तर खालीलपैकी कोणते उजव्या टोकापासून 6वे असेल. बघा सगळ्या संख्या वगळल्या आपण. त्या सगळ्या संख्या काय केल्या आपण वगळल्या. तर काय म्हटलंय तर बघा उजव्या टोकापासून 6वे बघा कोणते काय म्हटले बघा उजव्या टोकापासून 6वे असेल. उजव्या टोकापासून बघा 1 2 3 4 5 आणि 6 हे चिन्ह असेल बघा. म्हणजेच काय असेल आपलं उत्तर ऑप्शन नंबर 3 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काळ काम वेग मधला काय दिले बघा 6 दिवसांच्या आठवड्यासाठी 10 कामगारांचे वेतन 1200 असेल तर एका कामगाराचे एका दिवसाचे वेतन किती आहे. बघा आता 10 कामगार आहेत आणि 6 दिवस काम करतात बरोबर आहे का. 10 कामगार आहेत आणि 6 दिवस काम करतात म्हणजे याचा अर्थ काय झाले 60 कामगार झाले आणि 60 कामगारांचं वेतन किती आहे तर बाबा 1200 रुपये बरोबर आहे का. मग एका कामगाराचं वेतन किती बरोबर आहे का. 1200 रुपये आपल्याला किती जणांमध्ये डिव्हाइड करायचे तर 60 जणांमध्ये. काय निघेल बा इकडं शून्याला शून्य गेले 6 1 6 आणि 6 2 12 वरती एक शून्य द्या म्हणजेच किती आले इकडं 20 रुपये आले. 20 रुपये म्हणजे किती आला ऑप्शन नंबर पहिला आला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नळ आणि टाकीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा ए आणि बी या दोन तोट्या अनुक्रमे 5 तासात आणि 6 तासात 1000 लिटरची एक टाकी भरू शकतात. जर त्या एकत्रितपणे उघडल्या गेल्या तर 1800 लिटरची एक रिकामी टाकी भरण्यासाठी किती तास लागतील. तर बघा टाकी किती लिटरची आहे ते पण माहिती आपल्याला बरोबर आहे का. बघा आता मला सांगा ए टाकी काय करते बघा 1000 लिटर भरायला तिला किती वेळ लागतोय 5 तास लागतात. याचा अर्थ ती एका तासात किती भरत असेल बघा आता 200 लिटर बरोबर आहे का. 200 गुणिले 5 1000 लिटर. आणि दुसरी बी जी टाकी आहे ती एका तासात किती भरेल बघा 1000 लिटर भरायला तिला किती वेळ लागतोय तर 6 तास वेळ लागतोय बरोबर आहे का. इथे काय निघेल बघा 2 त्रिक 6 आणि 2 पंचे 10 आणि वरती 2 शून्य म्हणजे काय 500 चे 3 लिटर. तात्पुरता आपण अपूर्णांकामध्ये आहे असं ठेवू. ठीक आहे बघा. चला आता पुढे काय गेले बघा तर जर त्या एकत्रितपणे उघडल्या गेल्या तर 1800 लिटरची एक रिकामी टाकी भरण्यासाठी किती तास लागतील. आता बघा टाकी भरायची 1800 लिटरची दोन्ही मिळून भरा विचारले बरोबर आहे का. आता मला सांगा दोन्ही मिळून एका तासात किती पाणी पडेल बघा 200 अधिक हे किती झालं 500 चे 3 दोघं मिळून एका तासात किती पाणी पडतील. हा टाकेल 200 लिटर आणि हा काय टाकेल 500 चे 3 म्हणजे किती आलं बघा इकडं 3 गुणिले 200 करा 600 600 अधिक 5 झाले 1100 1100 चे 3 बघा ज्यावेळेस आपण याला काय म्हणतो आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक. ठीक आहे बघा याचा छेद समान करता आपण काय करू तिरकस गुणाकार म्हणजेच काय हे बघा ह्याचा काय करतो आपण गुणाकार 3 गुणिले 200 झाले 600 600 अधिक 500 बरोबर झाले 1100 1100 छेद 3. ठीक आहे बघा. बरं आता दोघं मिळून एका तासात किती पाणी टाकतील बघा 1100 छेद 3. टाकी किती लिटरची भरायची आपल्याला 1800 लिटरची. 1800 लिटरची टाकी मला सांगा जर ते दोघं भरत असतील किती एका तासामध्ये 1100 छेद 3 लिटर त्यांना किती वेळ लागेल बघा. आता काय होईल हा 3 जो आहे तो बरोबर वरती जाईल अंशाला जाईल काय होईल इकडं 1800 गुणिले 3 छेद किती येते बघा इकडे हे 1100 हे झाले 1100
आणि आता भाग घालवा. काय निघेल बघा इकडं, या 2 शून्याला हे 2 शून्य गेले बघा, 18 त्रिक झाले 54. 54 भागिले किती येते, 11 येते. म्हणजे आपलं उत्तर असेल किती, ऑप्शन नंबर 4, 54 भागिले 11. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बोर्ड मासवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, जर ए म्हणजे गुणिले, बी म्हणजे भागिले, सी म्हणजे अधिक आणि डी म्हणजे वजा असेल तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. ठीक आहे बघा. चला आता संख्या लिहून घ्या आधी. 24, 2, 13, 5 आणि 21. ठीक आहे बघा. बी म्हणजेच काय दिले, बी म्हणजे भागिले. चला परत सी, सी म्हणजे काय दिले, अधिक दिलेले, अधिक. परत दिले ए म्हणजे गुणिले, गुणिले. आणि परत डी, डी म्हणजे वजा. ठीक आहे बघा. आधी आता काय करायचं, ब्रॅकेट टाकून द्या. इथे एक ब्रॅकेट बसेल आणि इथे एक ब्रॅकेट बसेल. ठीक आहे बघा. चला आता काय निघेल, 24 भागिले 2 किती येते बघा, 12 येते. 12 2 24 अधिक 13 गुणिले 5 तेरी 5 65 आणि वजा 21. ठीक आहे बघा. चला आता काय निघेल बघा इकडं, 12 आणि 65 किती झाले बघा, 60 70 आणि झाले 77. 77 वजा 21 काय निघेल बघा, 70 मग 7 1 गेलं 6 राहिलं आणि 7 2 गेलं 5 राहिलं, मग 56. ठीक आहे. उत्तर काय असेल आपल्याकडे, 56 म्हणजेच ऑप्शन नंबर 4 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे. बघा 3 6 15, 3 6 15 42 इकडे एक्स लिहा आणि 366. बघा आता मला सांगा, 3 गुणिले किती किती निघते बघा, इथं 3 चा गॅप आहे, इथं 9 6 15 9 चा गॅप आहे, इकडं किती येते बघा 15 10 25 10 35 आणि 7 42 म्हणजे 27 चा गॅप आहे. म्हणजेच काय निघते बघा इकडं, 3 गुणिले 3 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 गुणिले 3 किती झाले 81. म्हणजे इथे 81 चा गॅप असेल बघा. 42 अधिक 81 काय निघेल बघा, 8 आणि 4 12 12 म्हणजे 120 आणि हे 3 म्हणजे 123 असेल. बघा 123 म्हणजे उत्तर काय निघेल आपलं, ऑप्शन नंबर पहिलं. आणि बरोबर इकडे बघा 81 गुणिले जर 3 केलं तर इकडे एवढा गॅप निघेल. काय निघेल बघा इकडे 81 गुणिले जर 3 केलं आपण तर काय निघेल, 3 1 3 3 8 24 म्हणजे 243. म्हणजे बघा 123 अधिक 243 केलं तर काय निघते बघा, 200 360 आणि 366 बरोबर निघते. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर किती असेल बघा, ऑप्शन नंबर पहिला 123. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, खालीलपैकी 3 अक्षर समूहांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारा अक्षर समूह कोणता आहे. बघा आधी काय दिसते बघा, बघा टी पासून यू बघा, एस टी यू बरोबर आहे का, एक चा गॅप आहे. आणि यू आणि डब्ल्यू मध्ये बघा यू व्ही डब्ल्यू 2 चा गॅप आहे. ठीक आहे बघा. चला परत जी आणि एच मध्ये बघा ई एफ जी एच 1 चा गॅप आहे. आणि एच च्या नंतर जे बघा एच आय जे 2 चा गॅप आहे. चला परत ओ एल एम एन ओ पी, ओ च्या नंतर लगेच पी असतो 1 चा गॅप आहे. आणि ओ पी क्यू, पी आणि क्यू मध्ये परत 1 चा गॅप आहे. बघा 2 1 2 1 1 1 चा गॅप आहे. म्हणजे उत्तर काय असणार आपलं, ऑप्शन नंबर 3 असेल. तरी पण एकदा चेक करा बघा, ए आणि बी मध्ये 1 चा गॅप आहे ए बी, आणि बी च्या पुढे बघा सी आणि डी 2 घर पुढे गेले की डी निघते. म्हणजे बरोबर काय निघते, ऑप्शन नंबर 3 निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, CI 22 हा GM 19 एका विशिष्ट तऱ्हेने संबंधित आहे. त्याचप्रमाणे GU 17 हा KY 14 संबंधित आहे. खालीलपैकी कोणते WA 31 संबंधित आहे. बघा CI 22 काय दिले बघा, GM 19. ठीक आहे बघा. परत GU 17 KY 14 तर खाली काय दिले WA 31. ठीक आहे. चला परत आता काय निघते बघा, सी च्या पुढे जी बघा सी DEFG 4 घरं पुढे गेले की जी निघते. परत आय च्या पुढे बघा HI JKLM बरोबर 4 घरं पुढे गेले की एम निघते. ठीक आहे बघा. आता परत इकडे काय निघते, 22 मधून किती वजा करायचं, 3 वजा करायचं 19 आलं. ठीक आहे. बर जी च्या परत पुढे बघा 4 घरं जावा जी HIJK बरोबर के आहे. यू च्या पुढे 4 घरं मोजा यू VWXY बरोबर वाय आलाय बघा. आणि बरोबर 17 मधून 3 वजा केले की 14 येते. ठीक आहे. आता सेम बघा काय
डब्ल्यूच्या पुढे 4 घरं जावा. डब्ल्यू, एक्स, वाय, झेड आणि झेडच्या नंतर परत सुरुवात परत ए पासून होती. ए येते, ए आला. ठीक आहे बघा. चला आता ए इथं नाही, ए इथं नाही, ए इथं नाही, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 येते. तरी पण चेक करा. एच्या पुढे 4 घर जावा. याच्या पुढे बघा बी, सी, डी, ई, बरोबर ई येते बघा इथं. आणि 31च्या पाठीमागं 3 घर जावा. काय निघेल बघा इथं 28. ए, ई 28. बरोबर आहे का? ऑप्शन नंबर 4. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. बिस्किटांच्या एका डब्याचे वजन 1 किलोग्रॅम 750 ग्रॅम आहे. अशा 7 डब्यांचे किलोग्रॅम मधील एकूण वजन किती आहे? बघा आता 1 किलोग्रॅम 1 पॉइंट काय करायचं इकडे बघा 750 ग्रॅम लिहा. ठीक आहे बा. हे दशांश अपूर्णांकामध्ये आपण असं मांडू शकतो 1.750, कारण की 1000 ग्रॅम म्हणजेच 1 किलोग्रॅम असतो. ठीक आहे बघा. अशा 7 डब्यांचे वजन काय निघते गुणिले 7 करा. चला 7 0 0 7 5 35 येते इथं. परत 7 7 49 आणि 3 किती झाले बघा 49 आणि 3 झाले 52. हे बघा 7 1 7 आणि 5 झाले 12. बघा दशांश अपूर्णांकाच्या पुढे किती घर आहेत बघा 1 2 3 आहेत, म्हणून 3 घर सोडा इकडे 1 2 3 आणि इथं डॉट देऊन टाका. म्हणजेच 12.250 किलोग्रॅम. 12.250 किलोग्रॅम म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिलॉगिझम चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले बघा. दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. दिलेली विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांची विसंगत वाटत असली तरीही ती सत्य आहेत असे तुम्हाला गृहीत धरायचे आहे. दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे किंवा आहेत ते तुम्हाला ठरवायचे आहे. बघा विधाने काय दिलेत. काही गाजरे केळी आहेत. बघा काही गाजरे काय तर केळी आहेत. काही गाजरे केळी आहेत. चला परत काय दिले बघा. काही केळी बटाटे आहेत. काही केळी बटाटे आहेत. आणि परत एकही बटाटा टोमॅटो नाही. बघा एकही बटाटा टोमॅटो नाही, म्हणजे बटाट्याचा आणि टोमॅटोचा काही संबंध नाही. ठीक आहे. चला आता पहिला निष्कर्ष बघा काय बरं. याला काय म्हणतो आपण बघा स्टँडर्ड डायग्राम. स्टँडर्ड डायग्राम म्हणून सुरुवातीला काय करायचं होकारार्थी निष्कर्ष आधी चेक करून घ्यायचे. ठीक आहे बघा. बघा आता इथे काय असते एक निष्कर्ष नकारार्थी आणि एक निष्कर्ष तुम्हाला शक्यतामध्ये विचारलाय. ठीक आहे बघा. होकारार्थी निष्कर्ष कुठलाच नाही याच्यामध्ये. चला पहिला चेक करा काय दिले बघा. एकही केळे टोमॅटो नाही. बघा एकही केळे काय म्हटले टोमॅटो नाही. ठीक आहे बरोबर आहे का. बघा आता ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिसते बरोबर दिसते. बरोबर आहे का. पण मला सांगा टोमॅटो जो आहे तो टोमॅटो मी इथं पण काढू शकतो. परत दाखवू चला. काही गाजरे काय दिले बघा. काही गाजरे केळी आहेत. काही गाजरे केळी आहेत. परत काय दिले काही केळी बटाटे आहेत. काही केळी बटाटे आहेत. परत काय दिले एकही बटाटा टोमॅटो नाही. ठीक आहे बघा. आणि मला काय करायचंय एकही केळी टोमॅटो नाही. बघा एकही केळी टोमॅटो नाही. तर मला काय करावं लागतं आधी एक रेष मारून घ्यायची जेणेकरून आपल्याला ह्या दोघांचा संबंध दाखवायचा का तेवढं चेक करायचं. का कारण की नकारार्थी वाक्य आहे आणि ते स्टँडर्ड डायग्राम मध्ये बरोबर आले. मग आपल्याला काय करावं लागतं पॉसिबिलिटी चेक करावं लागते बाबा पॉसिबिलिटी मध्ये बसते का ते. आता मला सांगा टोमॅटो आणि केळीचा आपण संबंध दाखवू शकतो कसा. मग काय दिले एकही बटाटा टोमॅटो नाही. एकही बटाटा टोमॅटो नाही. मी टोमॅटो असाही दाखवू शकतो. पहा विधानात दिले तेवढं माझ्या डायग्राम मध्ये आहे का तर आहे. टोमॅटोचा आणि बटाट्याचा काही संबंध नाही मी दाखवलाय. टोमॅटो माझा इथं पण असेल इथं असेल कुठेही असेल. फक्त मला काय बटाट्याचा आणि टोमॅटो संबंध दाखवायचा. आणि आता वाक्य वाचा बघा. एकही केळी टोमॅटो नाही. बघा एकही केळी टोमॅटो नाही इथं बरोबर येते. आणि एकही केळी टोमॅटो नाही इथं चुकते. का कारण की इथं काही केळी टोमॅटो दिसतात. याचा अर्थ काय हा जो निष्कर्ष एक जो दिसतोय तुम्हाला तो निष्कर्ष नसून ती एक शक्यता आहे. त्यामुळे हे काय ते चुकते. कारण की निष्कर्ष प्रत्येक डायग्राम मध्ये बरोबर आला पाहिजे. तर 2 नंबर चेक करा. काही गाजरे बटाटे असू शकतात. बघा काही गाजरे बटाटे असू शकतात का तर असू शकतात. ठीक आहे बघा. म्हणजे कसं बघा मी गाजराचा सर्कल बटाट्यामध्ये पण दाखवू शकतो इकडं. बरोबर आहे का बघा. म्हणजे येते लक्षामध्ये बघा काही गाजरे केळी आहेत आणि काही केळी बटाटे आहेत म्हटले. बरोबर आहे का. मी तो असंही दाखवू शकतो काही केळी बटाटे आहेत. आणि आता वाचा काय काही गाजरे बटाटे असू शकतात. काही गाजरे बटाटे असू शकतात का तर बघा निष्कर्ष जर म्हटलं असतं की बाबा काही गाजरे बटाटे आहेत तर चूक आलं असतं. पण तुम्हाला ते कशामध्ये विचारलंय शक्यतामध्ये. काही गाजरे बटाटे असू शकतात. शक्यतामध्ये आहे का तर 100% असणार आहे. असू शकतात. ठीक आहे. त्यामुळे हे बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय निघेल बघा तर
बघा फक्त निष्कर्ष 2 सत्य आहे, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सरासरी चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, लोकांच्या एका गटात पुरुष, स्त्रिया आणि मुले आहेत. जर त्यांची 40% बघा त्यांपैकी 40% पुरुष आहेत, 35% स्त्रिया आहेत व उर्वरित मुले आहेत आणि त्यांची सरासरी वजने ही अनुक्रमे 70 किलोग्राम, 60 किलोग्राम व 30 किलोग्राम आहेत, तर त्या गटाचे सरासरी वजन किती आहे? आता बघा आपल्या टक्केवारीमध्ये दिली संख्या त्यांची, बरोबर आहे का? आपण ती संख्येमध्ये पकडायची, म्हणजे आपण काय करू, टक्केवारीमध्ये दिलेत ना, तर एकूण सगळे किती जण आहेत? 100 जण आहेत. 100 मधले 40% पुरुष आहेत, मग 40 पुरुष आहेत समजा आपण. पुरुष किती झाले इकडं? 40 झाले. परत काय दिले बघा, स्त्रिया. स्त्रिया 35% आहेत ना, तर आपण काय बघू, स्त्रिया ह्या 35 आहेत आणि परत मुले, उर्वरित मुले आहेत, म्हणजे किती झाले बघा, 40 आणि 35 झाले 75. 75 आणि 25 झाले 100. म्हणजे इकडे मुले किती पकडले आपण? 25% पकडली, म्हणजे 25 पकडली. ठीक आहे. चला आता काय दिले बघा, त्यांची सरासरी वजने हे अनुक्रमे बघा. आणि त्यांच्या वजन काय दिले बघा, अनुक्रमे 70 किलोग्राम, म्हणजे पुरुषांचं सरासरी वजन किती बघा, 70 किलोग्राम. 40 गुणिले 70 करा. 40 गुणिले 70 किती आलं बघा इकडे. चला परत स्त्रियांचं किती आहे बघा, तर 60 आहे. 35 गुणिले 60 आणि मुलांचं किती आहे, 30 किलोग्राम गुणिले 30 करा. काय निघेल बघा, एकूण पुरुषांचं वजन किती झालं बघा, 7 चोका 28, म्हणजे इकडे आले 2800 अधिक बघा एकूण स्त्रियांचं वजन किती झालं बघा, 6 पंचे 30, परत 6 त्रिका 18, 19 20 21 आणि हा 0 आहे असा. ठीक आहे. चला परत अधिक मुलांचे किती आहे बघा, एकूण वजन 25 त्रिक 75, म्हणजे 750 आले. ठीक आहे बघा. चला आता पूर्ण गटाचं वजन मोजायचे म्हणजेच काय बघा, एकूण किती जण, 100 जण आहेत. 100 जणांचं एकूण वजन भागिले 100 जण, बरोबर आहे का? चला किती निघते बघा, ह्यांचं एकूण वजन किती आलं बघा, 2800 ने 21 किती झालं बघा, 2 आणि 2 4000, 4900, 4900, 5650 येते बघा. किती झाले, 5650 एकूण वजन. एकूण वजन. ठीक आहे बघा. आणि मग एकूण वजन किती आहे, 5650. तर एकूण संख्या बघा, एकूण व्यक्ती किती आहेत बघा, एकूण व्यक्ती तर किती, 100 जण आहेत. काय निघेल बघा इकडं, तर बघा ह्या शून्याला हा शून्य गेला, 56 पॉईंट किती येते बघा, 5 येते. 56.5 56.5 ग्रॅम. एक मिनिट, आता इथे बघा 56.5 ग्रॅम बी दिले आणि 56.5 किलोग्राम पण दिले. आपले सरासरी वजन काय निघेल बघा, तर 56.5 किलोग्राम. ऑप्शन नंबर दुसरा करा, कारण की इथे किलोग्राम मध्ये वजन दिले आपले. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एका व्यक्तीने ठराविक संख्येत काही संत्री एका रुपयाला 3 आणि तितक्याच संख्येत एका रुपयाला 2 याप्रमाणे विकत घेतली. 20% नफा मिळवण्यासाठी त्याने प्रति डझन किती किमतीला विकली पाहिजे? बघा लक्षात घ्या, आता इथं काय दिले बघा, एका रुपयाला 3 आणि तितक्याच संख्येत म्हटले, तितक्याच संख्येत एका रुपयाला 2. ठीक आहे बघा, म्हणजे 1 रुपयाला बघा 3 त्यांनी संत्री घेतली, बरोबर आहे का? आणि त्यांची जेवढी संख्या आहे तेवढ्या संख्येमध्ये त्यांनी 1 रुपयाला 2 संत्री विकत घेतली. म्हणजे थोडक्यात काय बघा, 3 आणि 2 चा लसावी किती आला बघा, 6 आला, बरोबर आहे का? थोडक्यात काय, त्यांनी 1 रुपयाला 3 असे 6 संत्री विकत घेतले आणि परत बेत्रिक म्हणजे काय, 1 रुपयाला 2 याप्रमाणे परत त्यांनी 6 संत्री विकत घेतले. ठीक आहे बघा, कमीत कमी बघा लक्षात घ्या. बघा 1 रुपयाला किती झाले बघा, 3. ठीक आहे बघा. मग आता मला सांगा इकडं, 1 रुपयाला 3 तर 2 रुपयाला किती झाले बघा, 6 झाले. ठीक आहे बघा. बरं आता परत पुढे काय दिसतंय बघा इकडे तुम्हाला, 1 रुपयाला 2 घेतले दुसऱ्या प्रकारामध्ये, बरोबर. 1 रुपयाला 2, तर मग 6 घेण्यासाठी बेत्रिक 6 करावं लागेल. मग 3 रुपयाला किती येतील बघा, 3 रुपयाला 6 संत्री येतील. मग आपल्याला फक्त ह्याला फोकस करायचे, कमीत कमी, बरोबर आहे का? इथं काय दिलंय त्यांनी, एका व्यक्तीने ठराविक संख्येत काही संत्री एका रुपयाला 3 आणि तितक्याच संख्येत म्हटलंय बघा, संख्या सेमच आहे. ही 6 घेतली तरी पण 6च घेतली, फक्त काय ही 1 रुपयाला 3 आहेत आणि ही 1 रुपयाला 2 आहेत, ह्या प्रमाणात घेतली. मग 6 घ्यायचे असतील तर आपल्याला 1 रुपयाने 3 घेतली तर 6 घ्यायला 2 रुपये लागतील आणि 1 रुपयाला 2 घेतली तर आपल्याला 6 घ्यायला 3 रुपये लागतील. ठीक आहे बघा. मग एकूण काय दिले बघा, चला तर 20% नफा मिळवण्यासाठी त्याने प्रति डझन किती किमतीला विकली पाहिजे? डझनामध्ये संख्या काढाय आपल्याला बघा, डझनामध्ये कळून जाते आपल्याला काय, ही 6 आणि ही झाली 6, 12. 12 म्हणजे 1 डझन, बरोबर आहे का? मग एका डझनची किंमत काय बघा आपली इकडे, एका डझनची किंमत आहे आपली इकडे किती, 3 आणि 2 5 रुपये. आणि आपल्याला काय करायचं बघा, तर 20% नफा कमवायचा आहे. ठीक आहे बघा, म्हणजे किती रुपयाला विकली पाहिजे बघा, तर 5 रुपये म्हणजेच काय बघा, 100% रक्कम आहे. तर 120% म्हणजेच किती, 120% म्हणजेच किती, तिरकस गुणाकार करायकडे, हे ह्याला गुणायचं आणि हे ह्याला गुणायचं. काय निघेल,
5 गुणिले 100 बघा, 5 गुणिले 100 बरोबर बघा, एक मिनिट चुकलं, x गुणिले 100 करा, काय x गुणिले 100 बरोबर 5 गुणिले 120, 5 गुणिले 120. चला एक जागेला ठेवा 100 बरोबरच्या पलीकडे टाका, म्हणजे काय होईल 5 गुणिले 120 छेद त्याला 100 आलं. चला काय निघेल इकडे बघा, ह्या शून्याला हा शून्य गेला, परत 5 एके 5, 5 दुने 10, परत बे एके बे, बे सख्ख 12, म्हणजेच काय निघेल बघा 6 रुपये उत्तर येईल. ऑप्शन नंबर 2, म्हणजे 5 रुपयाला त्यांनी विकत घेतली 1 डझन आणि तेवढे 6 रुपयाला विकून टाकली, म्हणजे बरोबर त्याला 20% नफा झाला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, इंग्रजी वर्णमाला क्रमावर आधारलेल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे. बघा आता बाई मालिका आहे बरोबर आहे का, बीच्या नंतर ई बघा, बी सी डी ई बरोबर 3 घर पुढे गेले की ई निघते. चला ईच्या पुढे एच बघा, ई एफ जी एच बरोबर 3 घर पुढे गेले की एच निघते. चला परत एचच्या पुढे के बघा, एच आय जे के बरोबर 3 घर पुढे गेले की के निघते. आता केच्या पुढे 3 घर जावा, अधिक 3 करा, काय निघते इकडे जे के. एल एम एन बरोबर काय निघेल बघा, एन निघेल इकडे. चला एन इथं आहे, इथं नाही, एन इथं आहे, इथं नाही. ठीक आहे बघा. चला परत आता काय निघते बघा इकडं, शेवटचा अल्फाबेट बघा, सी च्या नंतर ना डी आला, सी ए बी सी डी ई एफ, सी च्या आधी काय निघेल बघा इकडे बी निघेल बरोबर आहे का, शेवटचा अक्षर. मग यांच्या मध्ये बी कुठले बघा, इथं बी दिसते, म्हणजे ऑप्शन नंबर काय असेल बघा, पहिला असेल बरोबर आहे का. बघा बी सी डी ई एफ शेवटचा अल्फाबेट बघा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा, एक विक्रेता 1 रुपयास 10 गोळ्या विकतो, त्यामुळे त्याला 20% नफा होतो. त्याने 1 रुपयात किती गोळ्या विकत घेतल्या पाहिजेत, विकत घेतल्या होत्या. ठीक आहे बघा. आता त्याला काय झालं बघा, 20% नफा होतो बरोबर आहे का, 1 रुपयाला 10 विकले म्हणून. ठीक आहे बघा. आता मला सांगा, त्याने आपण बघा हे तात्पुरतं ह्या संख्या बाजूला ठेवू आपण 10 गोळ्यांची. ठीक आहे बघा. आधी आपण बघा, आता मला सांगा 1 रुपयाला त्याने किती घेतल्या बघा, 10 गोळ्या घेतल्या बरोबर आहे का. मला सांगा 10 गोळ्या जर विकत घेत असेल, मग त्याची खरेदी असेल तर साहजिकच त्याला एका गोळीला किती रुपये पडले बघा, तर किती असेल बघा, 1 रुपयामध्ये 10 गोळ्या, तर एक बघा 10 गोळ्या जर 1 रुपयाला पडत असतील तर एक गोळी कितीला पडेल त्याला, एक गोळी झाली किती 10 पैशाला, आणि ती काय बघा त्याची विक्री किंमत आहे बरोबर. ही झाली विक्री किंमत. आता त्यांनी काय केले बघा, त्याला 20% नफा मिळाला बरोबर आहे का. आता मला सांगा, हे जे 10 पैसे जे आहेत ना, तर त्याला एका गोळीवरती 20% झाले काय आणि 10 गोळ्यांवरती 20% झाले काय, नफा हा टक्केवारीमध्ये सेम, म्हणजे टक्केवारीमध्ये बदलत नाही बघा, लक्षात घ्या. 10 पैसे म्हणजे रक्कम काय बघा, तर 20% वाढवून विकलेली रक्कम आहे आपली बरोबर आहे का. म्हणजे 10 पैसे म्हणजेच काय झाले बघा, तर 120% झाले, 120%. मग 100% म्हणजे किती असेल बघा, 100% म्हणजे किती, तिथं आपल्याला काय कळते बघा, तर त्या वस्तूची किंमत, खरेदी किंमत कळून जाते, ही विक्री किंमत आहे आपली बरोबर आहे का. काय निघेल बघा इथं, तिरकस गुणाकार करा, हे निघाला गुण आणि हे निघाला गुण बघा, x गुणिले 120 बघा, x गुणिले 120 बरोबर 10 गुणिले 100, 10 गुणिले 100. चला आता काय निघेल बघा, x जागेला ठेवा आणि 120 बरोबरच्या पलीकडे टाका, म्हणजे काय 10 गुणिले 100 भागिले काय निघेल इकडे 120 बघा, शून्याला शून्य गेले. ठीक आहे बघा. इथे किती आलं बघा, 100/12 किंवा काय 4 त्रिक 12, 25 चोक 100, आपण 4 ने भागलं. ठीक आहे. 25/3 रुपयाला त्याची खरेदी झाली. बघा खरेदी किती झाली बघा, खरेदी किती झाली बघा, तर 25/3 पैशाला बरोबर आहे का. बरं, कारण की आपण इथे 10 पैसे म्हणजे 120%, तर 100% म्हणजे x पैसे, म्हणजे किती झाले 25/3 म्हणजे काय 3 8 24, 8.33 पैसे झाले बरोबर आहे का. पण आपण त्या अपूर्णांकामध्ये मांडले. मग आता मला सांगा, तर त्याने 1 रुपयात किती गोळ्या विकत घेतल्या होत्या, साहजिकच 1 रुपये म्हणजे काय झाले बघा, 1 रुपये म्हणजे झाले 100 पैसे. 100 पैशामध्ये आपण बघा 100 पैसे भागले काय करायचं, हे 25/3 करा, तर आपल्या 1 रुपयामध्ये किती गोळ्या घेऊ शकतो आपण, तर 25/3 पैशाला एक गोळी असेल, 100 पैशामध्ये किती बघा, हे 3 काय होईल बरोबरच्या पुढे गेले की वरती जाईल, म्हणजे काय 100 गुणिले 3 छेद काय ते बघा 25. ठीक आहे बघा. आता काय निघालं इकडे 25 1 25, 25 चोक 100 बरोबर 4 त्रिक 12. ठीक आहे बघा. इथं आपलं उत्तर निघालं काय, ऑप्शन नंबर 3. तर बघा आणखी एक मेथड असते याच्यामध्ये, कुठली बघा लक्षात घ्या, आपल्याला समचलन आणि व्यस्तचलन माहित असतं बघा, लक्षात घ्या बरोबर आहे का.
आता मी इथं तिरकस गुणाकार का केला बघा लक्षात घ्या. जर 120% म्हणजे 10 पैसे असेल तर साहजिक 100% म्हणजे कमी येणार आहे, बरोबर आहे का? म्हणजे बघा हे वाढलं तर हे वाढतं, बघा हे वाढलं तर हे वाढतं, हे कमी झालं तरी कमी होते, बरोबर आहे का? बरोबर आहे का? ह्याला काय म्हणतो आपण समचलन. म्हणजे हे वाढलं तर हे वाढतंय, हे कमी झालं तर हे कमी होतं. ह्याला म्हणतो समचलन, पण ते काढताना आपण तिरकस गुणाकार करतो. ठीक आहे बघा. आणि त्याच्या उलट काय बघा, व्यस्तचलन. व्यस्तचलन म्हणजे कसं असतं बघा लक्षात घ्या. आता बघा लक्षात घ्या. इथं काय केलं आपण, या 10 गोळ्या बघा, 10 गोळ्या म्हणजेच काय बघा, तर आपण तात्पुरतं इकडे 120% करा. 120% बरोबर आहे का? इकडे 100% करा. आता लक्षात घ्या, ह्या 10 गोळ्या बघा लक्षात घ्या. इथं आपण विकलेले आहेत आणि विकल्यामुळे आपल्याला नफा झालेला आहे. बरोबर आहे का? याचा अर्थ काय आहे? तर आपण ₹1 10 गोळ्या विकलेत. आपल्याला नफ्यामध्ये विकले. त्याचा अर्थ काय, ₹1 आपण आपण काय केलं होतं बघा, तर जास्त गोळ्या विकत घेतल्या होत्या. पण विकताना आपण कमी विकलेत. मग याचा अर्थ काय बघा, तर इथे 120% म्हणजे जर 10 गोळ्या असतील ना, तर 100% म्हणजे गोळ्या काय बघा, हे वाढलं तर हे बघा, इथं कसं असतं बघा, हे वाढलं तर हे कमी होतंय, हे कमी झालं तर हे वाढतं, लक्षात घ्या. त्याला आपण व्यस्तचलन म्हणतो. मी तुम्हाला आधी हे का सॉल्व्ह करून दिलं, कारण की हे लगे लक्ष द्यायचं नाही म्हणून हे सॉल्व्ह करून दिलं. म्हणजे इथं लक्षात येतं तुमच्या, 10 गोळ्या मी विकलेत, बरोबर आहे का? पण नफ्यामध्ये विकलेत. याचा अर्थ काय आहे, मी समजा ₹1 12 गोळ्या घेतल्यात. पण विकताना किती विकल्यात मी? 10च विकल्यात ₹1. मग याचा अर्थ 2 गोळ्या मला प्रॉफिटमध्ये माझ्या खिशामध्ये राहिले, बरोबर आहे का? म्हणजे याचा अर्थ काय, 120% म्हणजे जर 100 10 असेल ना, तर 100% म्हणजे वाढते. इथं 12 आहे. 100% म्हणजे किती आहे? 12 आलेले आहेत. त्याला म्हणतो आपण व्यस्त चलन. म्हणजे जसं समचलनामध्ये समचलनामध्ये आपण काय बघितलं, हे वाढलं तर हे वाढते, हे कमी झालं तर हे कमी होते. पण ते काढताना आपण तिरकस गुणाकार करतो. बरोबर आहे का? व्यस्त चलनामध्ये कसं असतं, हे वाढलं तर हे कमी होते. बघा हे कमी झालं तर हे वाढते. लक्षात आलं का बघा? लक्ष दिलं का बघा? इकडे काय निघते, 12 उत्तर आहे. बरोबर आहे आपलं 12. म्हणजेच काय बघा, बघा हे वाढलं तर हे कमी होते, हे कमी झालं तर हे वाढते. त्याला व्यस्त चलन म्हणतो. पण ते काढताना कसं असतं बघा, तिथं तिरकस नाही, तर सरळ गुणाकार करावा लागतो. मग हे ह्याला गुणायचं नाही तर छेद करून टाका फक्त. म्हणजे 100 एखादी, बरोबर आहे का? मग 100ला काय होतं बघा, ह्या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला ह्या शून्य गेलं, राहिले किती 12 गोळ्या. असं पण उत्तर निघतं. पण हे समजायला थोडं अवघड आहे. त्यामुळे आपलं तुम्हाला मी ह्या मेथडने सॉल्व्ह करून दाखवलं. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता आपण. बघा परत एकदा सिलोगिझम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. ठीक आहे बघा, चला विधाने काय दिलेत, सर्व टरबूज स्ट्रॉबेरी आहेत. बघा सर्व टरबूज हे काय आहेत, तर स्ट्रॉबेरी आहेत. सर्व टरबूज हे स्ट्रॉबेरी आहेत. पुढे काय दिले बघा, एकही स्ट्रॉबेरी सफरचंद नाही. बघा एकही स्ट्रॉबेरी, ही काय म्हटलेले, एकही स्ट्रॉबेरी सफरचंद नाही. सफरचंदाचा आणि स्ट्रॉबेरीचा काही संबंध नाही. ठीक आहे, चला आता याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. आधी सुरुवातीला स्टँडर्ड डायग्राम म्हणून काय करायचं, होकारार्थी निष्कर्ष आधी चेक करून घ्यायचे, कारण होकारार्थी निष्कर्षाला एवढी एक डायग्राम पुरेशी असते. बघा 2 नंबरचा निष्कर्ष तुमचा होकारार्थी काय दिले बघा, काही स्ट्रॉबेरी टरबूज आहेत. बघा काही स्ट्रॉबेरी टरबूज आहेत का, तर आहेत. बघा स्ट्रॉबेरीचा हा जो मधला भाग आहे एवढा, तो काय आहे, टरबूज आहे. त्यामुळे काय झालं, 2 नंबरचं बरोबर आहे. आणि पहिले काय दिले बघा, एकही टरबूज सफरचंद नाही. बघा एकही टरबूज काय म्हटले बघा, सफरचंद नाही. हे पण बरोबर आहे का, अरे बघा सफरचंदाला स्ट्रॉबेरीच्या सर्कलच्या आतमध्ये यायला परमिशन नाही. आणि टरबूज कुठे बसले बघा, त्या सर्कलच्या आतमध्ये बसलेले, त्यामुळे एकही टरबूज सफरचंद नाही. किंवा येते लक्षामध्ये बघा, त्यामुळे एकही टरबूज सफरचंद नाही 100% काय असते, बरोबर असते. म्हणजे बघा नकारार्थी जरी वाक्य असलं तरी सुद्धा ते बरोबर आलेलं आहे. आणि इथं तुम्हाला शक्यता डायग्राम काढून चेक करायची गरज नसते, कारण सरळ सरळ दिसतंय ते. हे काय दिसतंय बघा तुम्हाला, की टरबूज आणि सफरचंदाचा कधीही संबंध येणार नाही. ठीक आहे, त्यामुळे पहिले पण बरोबर आहे. म्हणजे काय निघेल, निष्कर्ष 1 आणि 2 हे दोन्ही सत्य आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, खालीलपैकी 3 अक्षर समूहांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारा अक्षर समूह कोणता. बघा ईच्या नंतर जी बघा कधी येते, ई एफ जी 2 घरं पुढे गेली की, आणि जीच्या पुढे जे बघा जी एच आय जे 3 घरं पुढे गेली की जे निघते. ठीक आहे, चला बी पासून डी बघा, बी सी डी 2 घरं पुढे गेली की डी निघते. आणि डीच्या पुढे एफ बघा, ए बी सी डी ई एफ बरोबर 2 घरं पुढे गेली की परत एफ निघते. चला परत एम पासून ओ बघा, एम एन ओ 2 घरं पुढे गेले की ओ निघते.
आणि ओ पासून आर बघा ओ पी क्यू आर बघा 3 घरं पुढे गेली की आर निघते. मग याचा अर्थ काय बघा +2 +3 +2 +3 इथं +2 +2 आहे. म्हणजे 100% काय आपलं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. तरी पण आपण ऑप्शन नंबर 3 चेक करू बघा. चला क्यू पासून एस बघा ओ पी क्यू क्यूच्या पुढे आर आणि एस 2 घरं पुढे गेली की एस निघते. आणि एसच्या पुढे वाय एसच्या पुढे टी यू व्ही बरोबर 3 घरं पुढे गेले की व्ही निघते. मग याचा अर्थ काय बरोबर उत्तर येते आपलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सरळ व्याज चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न घेतला. चक्रवाढ व्याजावरती प्रश्न विचारलाय. वार्षिक 16% दराने 2 वर्षांसाठी 6,250 रुपये या रकमेवरील वार्षिक आकारण्यातील चक्रवाढ व्याज काढा. ठीक आहे बघा. आता चक्रवाढ व्याज कसं काढतो बघा आपण लक्षात घ्या. इथं मुद्दल किती आपली बघा 6,250 आहे. बरोबर आहे का गुणिले. आता व्याजाचा दर किती आहे बघा 16% म्हणजे आपण काय करतो 100 आणि 16 किती झाले 116% बरोबर आहे का. 116/100 करतो. पण ते आपल्याला 2 वर्षांचं व्याज गोळा करायचं बरोबर त्यामुळे दोनदा गुणावं लागते आपल्याला गुणिले 116/100. आता बघा हा जो फॉर्म्युला असतो तो कशाचा असतो बघा तर चक्रवाढ व्याजाची रास म्हणजे मुद्दल प्लस व्याज कारण की इथं बघा 116 आहे बरोबर आहे का. 100 मुद्दल आणि 16 व्याज म्हणून ते मुद्दल प्लस व्याज म्हणजे रास असते. ह्याच्यातनं फक्त रास मधनं काय करायचं मुद्दल वजा करायची किती 6,250 म्हणजे बरोबर आपल्याला व्याज निघून जाते कुठलं आपलं चक्रवाढ व्याज. ठीक आहे बघा. चला आता काय निघेल बघा आधी ह्याला फोकस करा काय निघेल बघा इकडं बघा इथे काय निघेल ह्या शून्याला हा शून्य गेला. ठीक आहे बघा चला 25 गुणिले 25 झाले 625 ठीक आहे आणि इकडे झाले 25 चोक 100. चला आता परत आणखी काय निघेल बघा इकडं 4 1 4 इथं झाले परत 4 2 8 आणि 3 11 4 9 36 ठीक आहे बघा. चला परत आणखी काय निघेल बघा इथं काय निघतंय बघा 5 2 10 किंवा इकडे झाली 5 5 25 परत बे के बे बे पंचे 10 आणि 1 11 बे पंचे 10 आणि 11 बे 8 16 ठीक आहे बघा. चला इथे काय निघेल बघा 58 गुणिले 29 करा 58 गुणिले 29 काय निघते बघा इकडं 9 8 72 9 5 45 45 आणि 7 किती झाले 52 तर शून्य आले परत बे 8 16 बे पंचे 10 आणि 1 11 इथं झाले बघा 2 6 आणि 2 8 5 आणि 1 6 आणि इकडे 1 आणि परत गुणिले 5 करा काय निघते बघा इकडे बे 5 दुने 10 हातचा आला 1 45 आणि 1 41 हातचा आला 4 5 सक 30 आणि 4 34 हातचा आला 3 5 1 5 आणि 3 8 म्हणजे 8,410. आता 8,410 मधून 8,410 मधून वजा 6,250 करा 6,250 बघा काय निघतंय शून्यातनं शून्य गेले शून्य 11तनं 5 गेले 6 राहिले परत 3तनं 2 गेले 1 राहिले आणि इकडे परत 8तनं 6 गेले 2 राहिले मग 2,160 रुपये उत्तर येते. व्याज किती येते आपलं ऑप्शन नंबर पहिला 2,160 रुपये. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा बोर्ड मास्टरचा क्वेश्चन आहे काय दिसते बघा तुम्हाला इकडं 6 वजा 8 वजा वजा 6 भागिले 2 ठीक आहे बघा काय निघेल बघा इकडं 6 वजा 8 आणि वजा 6 भागिले 2 केलं तर वजा बे बे बेत्रिक 6 येते बरोबर आहे का बे बेत्रिक 6 म्हणजेच वजा 3 येते वजा वजा 3 ठीक आहे बघा. चला आता काय निघेल बघा इकडं 6 वजा 8 आणि वजा वजा काय होते अधिक होते अधिक 3 करून टाका म्हणजे बरोबर काय निघते बघा अधिक 6 अधिक 3 झाले अधिक 9 आणि वजा 8 9तनं 8 गेले खाली किती राहते 1 राहते म्हणजे आपलं उत्तर येते बघा ऑप्शन नंबर 4 1. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा चोर आणि पोलीस वरचा क्वेश्चन आहे टाइम डिस्टन्स स्पीड वरचा काय दिले बघा एक पोलीस आणि चोर यांनी एकाच ठिकाणाहून अनुक्रमे 5 किलोमीटर पर आवर आणि 5.5 किलोमीटर पर आवर या वेगाने चालण्यास सुरुवात केली जर ते एकाच दिशेने चालत असतील तर किती वेळानंतर त्यांच्या दरम्यानचे अंतर 8.5 किलोमीटर असेल मला सांगा पोलिसाचा वेग 5 किलोमीटर आहे आणि चोराचा वेग 5.5 किलोमीटर म्हणजे काय 0.5 किलोमीटर जास्त आहे एका तासामध्ये आणि अंतर बघा किती झाले त्यांच्या दोघांमधलं 8.5 किलोमीटर अंतर झालेले. आता मला सांगा 8.5 किलोमीटर अंतर करत असेल कितीने तर 0.5 किलोमीटर नाही तर किती वेळ लागेल
बरोबर आहे का? एका तासामध्ये 0.5 मिनिट गॅप पडतो दोघांमध्ये. म्हणजे काय नाही केलं बघा, हे पूर्णांकामध्ये गेले हा. बघा दशाच्या अपूर्णांकाच्या पुढे एक घर आहे नाही ते एक घर देऊन टाका. आणि इथं पण एक शून्य वाढवा वरती अंशाला पण ते 85 होऊन जाईल. बरोबर आहे का? कारण बघा दशाच्या अपूर्णांकाच्या पुढे एक घर आहे, खाली पण एक घर आहे दशाच्या अपूर्णांकाच्या पुढे. एक एक शून्य वाढवलं की बरोबर ते पूर्णांकामध्ये येऊन जाते बघा. काय निघेल इकडं 5 एके 5, परत 5 एके 5 आणि 3 8, 5 7 35 म्हणजे 17 5 85 म्हणजे 17 तास वेळ लागेल. 17 तास म्हणजे उत्तर काय निघेल बघा ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. राहुलने ट्रेनने 18 किलोमीटर 200 मीटर प्रवास केला. बसने 12 किलोमीटर 600 मीटर प्रवास केला आणि पायी 3 किलोमीटर 425 मीटर प्रवास केला. तर त्याने एकूण किती किलोमीटर अंतराचा प्रवास केला हे शोधा. बघा 18 किलोमीटर आणि परत किती आहे बघा 200 मीटर. 18.200 करा, 12.600 करा आणि इकडे परत 3.425 करा आणि याचा एकूण बेरीज करा. काय निघते बघा इकडे 5 आलं, इकडे 2 आलं, 6 आणि 4 10 आणि 2 12, हातचा आला 1, परत 8 आणि 2 10 आणि 3 13 आणि 1 14, हातचा आला 1, परत 1 2 3 इकडे 3 आले, 34.225. 34.225 किलोमीटर म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. वर्णक्रमानुसार खालील 4 अक्षर समूहांच्या जोड्यांपैकी 3 एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा तऱ्हेने एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा. म्हणजे 3 सारखा सहसंबंध दाखवतात, एक वेगळे कुठले ते शोधायचे. बघा बी च्या नंतर ना डी बघा किती आहे, बी च्या नंतर ना बी, सी आणि डी 2 घरं पुढे गेले की डी निघते. परत बघा डी च्या आणि एफ च्या मध्ये गॅप किती बघा, ए बी सी डी, ई आणि एफ. मग डी पासून पण परत एफ हा किती आहे बघा 2 घरं पुढे गेले की, आणि एफ पासून एच बघा ई एफ, जी एच बरोबर 2 घरं पुढे गेले की एच निघते. बघा परत आय आणि के मध्ये बघा एच आय, जे के बरोबर 2 घरं पुढे गेले की के निघतोय. के पासून एम बघा के, एल एम बरोबर के पासून एम पण 2 घरं पुढे गेले की आहे. आणि एम पासून ओ बघा एम, एन ओ बरोबर 2 घरं पुढे गेले की निघते. चला इथं बघा एल पासून एन बघा एल, एम एन बरोबर 2 घरं पुढे गेले की एन निघते. एन पासून पी बघा एन, ओ पी बरोबर 2 घरं पुढे गेले की पी निघतोय. आणि पी पासून आर बघा, पी च्या पुढे क्यू आर बरोबर 2 घरं पुढे गेले की आर निघतोय. आता इथं बघा ए पासून सी बघा, बी आणि सी बरोबर 2 घरं पुढे गेले की सी निघतोय. सी च्या पुढे ई बघा ए बी सी, डी आणि ई बरोबर 2 घरं पुढे गेले की ई निघतोय. आणि ई च्या नंतर बघा ई एफ लगेच 1 घर पुढे गेले की एफ निघते. ई च्या पुढे बघा ई एफ जी, जी पाहिजे होतं पण तिथे एफ दिलाय त्यांनी, त्यामुळे उत्तर काय ते आपलं ऑप्शन नंबर 4. सगळीकडे 2-2 चा गॅप आहे, इथं फक्त 1 चा गॅप आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये. 4 शब्द जोड्या दिलेल्या आहेत, ज्यांपैकी तिघींमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळी आहे. ती वेगळी शब्द जोडी ओळखा. बघा बर्फ काय दिले बघा थंड, ठीक आहे बर्फ थंड असतो. चला लोखंड हे टणक असते. बटव्यामध्ये पैसा ठेवला जातो आणि पीस हे काय असते हलके असते. बघा इथं बघा हे सगळ्यांचे गुणधर्म दिलेत बघा. बर्फ एक बघा बर्फ काय असतो थंड असतो, ठीक आहे थंड काय वस्तू नाही बरोबर आहे का, गुणधर्म आहे. बर्फ थंड असतो, लोखंड हे टणक असते वजनदार असते. टणक म्हणजे काय वेगळी वस्तू नाही. बा पीस हे काय असते हलके असते. ठीक आहे बघा इथं मात्र काय दिलं बटव्यामध्ये पैसे ठेवतो, पण काय बटवा वेगळा आहे पैसे वेगळे आहेत, 2 वेगवेगळ्या वस्तू दिलीत त्यांनी. त्यामुळे गटात न बसणारा ऑप्शन नंबर काय ते बघा 3 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा ट्रेन चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे बघा. 725 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी 235 मीटर लांबीच्या एका बोगद्याला 48 सेकंदात ओलांडते. त्या रेल्वे गाडीचा वेग शोधा. आता बघा ज्यावेळेस रेल्वे एखाद्या झाडाला, एखाद्या माणसाला किंवा एखाद्या खांबाला पार करते त्यावेळेस स्वतःची लांबी पार करत असते. पण ज्यावेळेस रेल्वे एखाद्या बोगद्याला, एखाद्या नदीवरच्या पुलाला पार करते त्यावेळेस ती काय करत असते बघा स्वतःची लांबी प्लस त्या बोगद्याची लांबी किंवा त्या पुलाची लांबी पार करत असते. आता इथे काय दिले बघा तुम्हाला बोगदा दिला त्यांनी बरोबर आहे का. फॉर्म्युला आपला एक असतो बघा कुठला, लांबी गुणिले 3600. बघा लांबी गुणिले 3600 बरोबर वेग गुणिले वेळ. बघा फक्त काय करायचं लांबी जी असते ना ती आपल्याला मीटर मध्ये दिलेली असते बरोबर आहे का. त्यामुळे सगळं मीटर मध्ये घ्यायचं कारण युनिट कसं असतं बघा किलोमीटर पर आवर, मीटर पर सेकंद. ठीक आहे बघा आता इथे काय दिसते बघा लांबी किती आपली बरं, ज्यावेळेस लांबी आपण ही करतो ना तर जेवढी लांबी आहे तेवढ्या सगळ्या लांबींची ऍडिशन करायची. म्हणजे काय आता ही झाली बघा तुमची रेल्वे,
ठीक आहे. आणि हा झाला पुढे बोगदा, तुम्हाला बोगदा दिलेला. ठीक आहे. आता बोगदा किती आहे बघा, रेल्वे लांबी किती आहे आपली 725. ठीक आहे बघा. आणि बोगद्याची लांबी किती आहे बघा, तर 235 मीटर. तर रेल्वेला काय बघा, हे स्वतःची लांबी पण पार करायची पूर्ण आणि ही पण लांबी पार करायची, त्यामुळे दोन्ही लांबीची काय ऍडिशन होते. म्हणजे थोडक्यात काय, 725 आणि 235 किती झाले बघा, 700, 800, 900, 950 आणि 960 येते बघा. किती, 960 गुणिले 3600. 3600 म्हणजे काय असतं बघा, तर एका तासामध्ये 36 सेकंद असतात. ठीक आहे बघा. चला परत वेग किती आहे बघा रेल्वेचा, तर वेग आपल्याला विचारलाय त्यांनी. वेग हा x करायचं आणि वेळ किती असेल बघा, तर वेळ दिली त्यांनी 48 सेकंदामध्ये. ठीक आहे बघा. आता वेळ त्यांनी सेकंद दिल्यामुळे दिलेला आहे, बरोबर आहे का. आता वेग जो निघेल ना, तर तो मीटर मध्ये निघेल, त्याचं फक्त कन्व्हर्जन आपल्याला किलोमीटर मध्ये करायचं. ठीक आहे बघा. चला काय निघेल इकडे, x जागा ठेवा आणि 48 जो आहे तो बरोबरच्या अलीकडे आणा. 960 गुणिले 3600 भागिले काय झालं 48. बघा ह्या फॉर्म्युला प्लस पॉईंट काय असतो बघा, दिसायला मोठं दिसते, मोठं म्हणजेच काय, फक्त शून्य वाढलेले असतात बघा, लक्षात घ्या. पण कॅल्क्युलेशन करा सोपं असतं. इथं 5 18 आणि 18 5 करत बसायची गरज नसते. ठीक आहे बघा, त्या फॉर्म्युलाकडे जायची गरज नाही. चला काय निघेल बघा इकडं, बघा इथं काय निघते, 12 चौका 48, 12 त्रिक 36. ठीक आहे. चला परत 4 1 4, 4 2 8 आणि 1 9, परत 4 चौक 16, इथं शून्य आला. परत काय निघते बघा, 24 गुणिले 3 24 त्रिक 72 आणि त्याच्यावर परत हे 1 2 3 0 1 2 3, म्हणजे बघा 72,000 मीटर झाला वेग, बरोबर आहे का. मग 72,000 मीटर म्हणजे काय, तर 72 किलोमीटर, 72 किलोमीटर पर आवर. ठीक आहे बघा. म्हणजे उत्तर काय निघेल, ऑप्शन नंबर 2 असेल, 72 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, अक्षर आणि चिन्हांच्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे करावयाची आहे. बघा चला काय दिले इथं, यात अशी किती अक्षरे आहेत, बघा अशी किती अक्षरे आहेत ज्यांपैकी प्रत्येक ताबडतोब आधी एक चिन्ह, प्रत्येक ताबडतोब आधी एक चिन्ह आणि ताबडतोब नंतर अन्य अक्षर देखील आहे. ताबडतोब नंतर काय लगेच अक्षर देखील आहे. मग थोडक्यात काय, चिन्ह अक्षर अक्षर असं कुठं दिसतंय बघा. ठीक आहे बघा. चिन्ह अक्षर अक्षर बघा, चिन्ह अक्षर अक्षर इथं आहे, परत चिन्ह अक्षर अक्षर इथं पण आहे. चला परत चिन्ह अक्षर अक्षर इथं पण आहे, परत चिन्ह अक्षर अक्षर इथं पण आहे. म्हणजे बघा किती वेळा झालं, 1 2 3 आणि इथं 4 वेळा झालं, म्हणजे ऑप्शन नंबर 4 आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, वर्णक्रमानुसार खालील 4 अक्षर समूहांच्या जोड्यांपैकी 3 एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा तऱ्हेने एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा. ठीक आहे बघा. आता इथे काय असते बघा, जी च्या नंतर ना एच च्या नंतर बघा ए आणि सी मध्ये बघा 2 चा गॅप आहे, ए बी सी, बरोबर आहे का. एच आणि जे मध्ये बघा एच आय जे 2 चाच गॅप आहे. परत एक्स आणि झेड मध्ये बघा एक्सच्या पुढे वाय झेड 2 चाच गॅप आहे आणि क्यू आणि एस मध्ये बघा ओ पी क्यू आर एस 2 चाच गॅप आहे. बघा परत बी आणि सी मध्ये बघा 1 चा गॅप आहे, बी च्या नंतर लगेच सी असतो, बी सी. आणि यू च्या पुढे डब्ल्यू बघा यू व्ही डब्ल्यू 2 चाच गॅप आहे. बघा एस आणि बघ कळून गेले आपल्याला काय, 2 2 2 2 इथे 1 आहे, म्हणजे उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर 3. तरी पण चेक करा, एस च्या पुढे बघा एस टी यू 2 चा गॅप आहे आणि एल आणि एन मध्ये बघा एल एम एन परत 2 चाच गॅप आहे, म्हणजे आपलं उत्तर बरोबर काय ते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे बघा. प्रश्न झालेत आपले 25. तर बघा परत एकदा आपलं जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यावरती बघा एमपीएससी साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी आपली 999 रुपये आहे. सेम याचप्रमाणे कंबाईन गट ब व गट क साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे, त्याची पण फी आपली 999 रुपये आहे. आणि सेम याचप्रमाणे तलाठी भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे, त्याची पण फी आपली 499 रुपये आहे. ठीक आहे. तर थांबू आता आपण या ठिकाणी.